नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। उपस्थित असलेले सारे उपासक उपासिका, दायक दायिका, साधक साधिका, बालक आणि बालिकांनो, या वर्षवासाच्या कालावधीमध्ये आपण नित्य नियमाने बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ यासाठी वाचन केला पाहिजे, कारण यामध्ये आपले सगळे सुखाचे आगार आहेत. सगळे सुख दडलेले आहेत याच्यामध्ये सुखाची खाण आहे. जसे एखाद्या माणसाने एखादी खदान खोदत असताना त्याला त्यामध्ये सोन्याची किंवा हिऱ्याची खाण सापडावी आणि त्याने ती सोन्याची आणि हिऱ्याची खाण घेऊन अति धनवान बनावं, तसं हिच्यामध्ये सर्व सुखाची खाण आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारच्या दुःखातून मुक्त होऊ शकता. म्हणून बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथाला आपण आपल्या जीवनामध्ये मोळाचा मध समजलं पाहिजे, कारण हा मोळाचा मध आहे. त्याला हानी म्हणतात, कारण जसं मधमाशा ह्या वेगळ्या वेगळ्या फुलावर जाऊन बसतात, पण त्या फुलाला तोडत नाहीत, मुरगाळत नाहीत, चुरगाळत नाहीत, काहीही त्रास होऊ देत नाहीत. हळूवार त्या फुलाला बसतात आणि इतक्या हळूवारपणे त्या फुलातला फक्त गुलकंद काढतात. एकदम हळू गुलकंद काढून घेतात, फुलाला कुठला त्रास होऊ देत नाहीत, आणि तो गुलकंद घेऊन एका जागी येऊन पुन्हा मोहळाचा मध बनवतात. जर ह्या मोहळाच्या माशांनी वेगळ्या वेगळ्या फुलातून तिथून तो अर्क काढून आणला नसता, तो मोहळाचा मध काढून आणला नसता, तर मानवाला मोहळाचा मध खायला भेटला असता का? हे काम जर आपल्याला दिलं असतं, मधमाशा म्हणले असते की तुमचं तुम्हीच काढा, तर कोण एवढं विचार नका एवढं मोहळाचा मध जमा केला असता का? त्या बिचाऱ्या परिश्रम करतात, एका जागी जमा करतात ना, आपल्याला ते मोहळाचं मध खायला छान वाटतं. तसं बाबासाहेबसुद्धा त्रिपिटकाचे जे वेगळे वेगळे ग्रंथ आहेत त्याला आपण फुलं समजलं पाहिजे. तर त्रिपिटकात म्हणजे भगवान बुद्धाचे 82,000 प्रवचनं आणि अरहंत भिक्षूचे 2, हे 84,000 प्रवचनं 2 आणि 3 ग्रंथात मावले नसते. म्हणून एवढ्या ग्रंथाला बाबासाहेबांनी वाचून काढलं, एवढ्या. मग ते एका फुलात बाबासाहेब गेले आणि त्या फुलातला म्हणजे त्या ग्रंथातला अर्क गोडवा बाबासाहेबांनी काढला आणि तो सगळा अर्क जमा करून हा मोहळाचा मध तयार केला आणि हे आपल्याला मोहळाचा मध देऊन टाकला. म्हणजे इतके ग्रंथ वाचता आले असते का आपल्याला? नाही, आपल्याला तेवढं जमलं नसतं, ते शक्य नसतं. मग तिथून तेवढंच उचललं बाबासाहेबांनी जे आपल्याला पचन, जे आपल्याला सहज पचन. का बरं आपलं असं केलं बाबासाहेबांनी? की बाबासाहेबांनी त्यात अशा काही गोष्टी दिल्या, सगळ्या नाही घेतल्या, कारण त्यांना माहीत होतं की माझे हे लेकरं नुकतेच जन्मलेले आहेत. हे माझे लेकरं बौद्ध धर्मामध्ये नुकताच जन्म झालेला आहे, यांचा 56ला जन्म झाला. आणि जे नेमकं जन्मलेलं बाळ असतं त्या बाळाला मोठा आहार पचत नसतो, तर त्या बाळाला पहिल्यांदा काय द्यावं लागतं? त्या बाळालाच पहिल्यांदा बोळ्यानं दूध पितं. जर एखाद्या लहान लेकराला समजा आपण चुरून मुरून एकदम असं तिखट भाजी आणि जर समजा त्याला ती खायला दिली तर काय होईल? नेमकंच लेकरू जन्मलं आणि त्याला एकदम चांगल्या 2-4 तर्रीवाल्या भाज्या द्यायच्या चांगल्या आणि चांगली भाकर चुरायची, बाजरी नाही तर ज्वारीची, आणि त्या लेकराला जर खाऊ घातली तर ते बाळ जगन का मरण? बरं, मग ते जेवण विष आहे का? नाही ना. मग जेवण तर विष नाही, पण ते बाळ का मेलं? कारण ते अन्न पचवण्याची ते बाळाची पात्रता नाही, अजून ते पचू शकत नाही. त्या बाळाला सध्या हळूहळू करता मग तेच बाळ पुढं चालून ड्रॉपनं दूध पितं. असं करता त्याला चमचनं दूध पाजतात. मग चमचनं पेता मग ते शिंगलानं पेतं, आणि थोडं मोठं झालं ना तर मग ग्लासनं पेतं, आणि जास्तच मोठं झालं की मग तांब्यानं पेतं, भगुन्यानं पेतं. मग काय नाही होत त्याला. मग चुरून मुरून गाल भरून किती खातं, मग काय होत नाही. तेच बाळ आहे, बरं, बाळ तेच आहे. पण त्या बाळाची आता काय झाली? अन्न पचवण्याची पात्रता झाली.
बाबासाहेबांनी सुद्धा पाहिलं की हे माझे लेकरं 56ला जन्मलेले, यांना जर मी अभिधम्म पिटकाचे बारीक सारी गोष्टी जर याच्यात टाकेन तर ह्या बिचाऱ्यांच्या डोक्याच्या वर जातील आणि मग हे अमान्य करतील. काही काही गोष्टी अमान्य करतील, कारण जवळजवळ 2000 वर्षाचा पगडा आहे आणि 2000 वर्षाच्या चुकीच्या गोष्टी डोक्यात टाकलेल्या आहेत. आजही त्या चुकीच्या गोष्टी निघायला तयार नाहीत. कमीत कमी ह्या लहान लेकराचं तरी मनात त्या पडल्या नाही पाहिजे, याच्या डोक्यातच पडू द्यायच्या नाही. त्या जुन्या लोकांच्या डोक्यात अजून निघत नाहीत. आपण कितीही सांगा, सगळं ऐकतात, पण थोड्या टायमाने ते म्हणतातच काही महिला. पण आपण कितीही सांगितलं ना की या संसारात ईश्वर नाही, परमेश्वर नाही, मग ते म्हणतातच, पण चालतंय कसं काय, हे कसं काय चालतंय बिना ईश्वराचं. त्याला असं ते प्रश्न पडतोच त्यांना. त्यांना वाटतं की ईश्वर कुठेतरी बसलेला आहेच, ईश्वर बसलेला आहे आणि तोच बघतो हे सगळं काय करायचं ते करायचं. तर आणि म्हणून ईश्वरवाद, परमेश्वरवाद, आत्मवाद, परमात्मवाद जर ह्या लेकरांना प्रतिती समत्व सिद्धांत कळला तर यांचा ईश्वरवाद डोक्यातून निघून जाईन पहिलाच. म्हणजे या लेकराच्या डोक्यात अजून बसलंच नाही ती गोष्ट, पण बाकीच्या लोकांच्या डोक्यातून निघायला तयार नाही. आणि म्हणून उपासक उपासिकांनो, बाबासाहेबांनी पाहिलं की आता हे लेकरं पुढं चालून हळूहळू हळूहळू धम्म समजून घेऊ शकतील आणि ज्यांना खूपच गरज पडली तर ते त्रिपिटक वाचतील, तिकडे जाऊन वाचतील आणि इथं जे प्रश्न पडलेत तर तिकडे जाऊन त्याचे उत्तर शोधतील, किंवा कोणी भिक्षू निर्माण होतील, कोणी असे अभ्यासक तयार होतील की ते वेगळे वेगळे ग्रंथ वाचतील आणि लोकांना सोप्या भाषेत फोडून सांगतील. आणि मग त्यांना माहीत होतं की मग असं बौद्ध धर्मामध्ये एकही सिद्धांत राहणार नाही की जो लोकांना समजणार नाही. सध्या अनेक असे सिद्धांत आहेत की ते समजत नाहीत, अनेक असे सिद्धांत आहेत त्याच्यामध्ये भ्रम आहे. आजही बौद्ध धर्मातल्या बऱ्याच गोष्टी लोक मानायला तयार नाहीत. काही काही लोक, आता कालच मी एक व्हिडिओ टाकली, तिच्यावर एका चांगली शिकली सवरलेली उपासिका दिसते, तिनं तिथं खाली लिहिलं की म्हणते बौद्ध धर्मामध्ये पुनर्जन्म आहे का आणि तुम्ही मानता का, मला म्हणे. त्या व्हिडिओवर मला त्यांनी प्रश्न दिला. आता मला तिथं टाईप करायला वेळ नाही विचारला. आजही अनेक लोक प्रश्न विचारतात. आता एक गोष्ट आपण किती लोकांना सांगणार? एक गोष्ट जर व्हिडिओ आपण बनवून टाकली तर लोकांनी ती ऐकून तिच्यावर समजून घेतलं पाहिजे. किती उदाहरणं द्यावा? लोकांना असे हजारो उदाहरणं देऊ सांगितलं तरी ते म्हणतात की नाही, बौद्ध धर्मामध्ये हे नाही, बौद्ध धर्मामध्ये ते नाही. जे काही करता त्याला सहज समजू नका की आपण विहारात चाललो आणि मग सहज नाही ही गोष्ट. जेव्हा कधी बाबासाहेब बुद्ध बनतील तेव्हा आपण बनवतो, तेव्हा तुम्हाला साक्षी ठेवून बाबासाहेब म्हणतील की हो, सगळं सांगतील तुमचं की पद्मपाणी विहारात तुम्ही जात होते, तुमची प्रेझेंटी बी सांगतील किती झाली म्हणून. तुम्ही इथं जरी समजा कमी जास्त झाली ते बरोबर सांगतील की 3 महिन्यापैकी तुम्ही 1च महिना गेलते म्हणून, बरोबर सांगतील ते. पण लय श्रद्धेनं गेला होता तिथं, बिलकुल एक दिवससुद्धा मागं पुढं होत नाही, कारण ते बुद्ध असतात. त्यांना 5000 वर्षाचा पुढचा सगळा इतिहास आणि 5000 वर्षाचा मागचा सगळा इतिहास आणि सगळ्या लोकांबद्दल आणि सगळ्या प्राण्याबद्दल आणि सगळ्या मुंग्याबद्दल आणि सगळ्या 4 पायाच्या प्राण्याबद्दल असं एक सत्व राहत नाही की त्याच्याबद्दल त्यांना माहीत राहत नाही. सगळं माहीत राहतं. त्यांच्या पुढे असं मुंगी जरी आली तर सांगू शकतात की ही मुंगी कोणत्या जन्मात काय 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 होती, कुठं होती, सगळं सांगतात. ते एका सेकंदात सांगतात. त्यांना बुद्ध म्हणतात. आपण काय साध्या सुध्या व्यक्तीचे शिष्य नाही आहेत. आपण काय साध्या सुध्या महापुरुषांचे शिष्य नाही झालेलो आहोत. जे महापुरुष 5000 वर्ष पुढचं सगळं सांगू शकतात. आता मला सांगा, आपल्याला 5000 वर्षात सोडा बरं, आपल्याला 2 दिवसापूर्वी काय खाल्लं आहे ध्यानात? 2 दिवसापूर्वी बागच खाल्ले बरं, आपण 2-4 दिवसापूर्वीच खाल्ले. पण सांगता येते का आपल्याला काय काय खाल्लं बरं? नाही सांगता येत. 8-15 दिवसापूर्वी तर बिलकुल काही सांगता येत नाही. एवढं कशाला? कधी जर कोणाला भस्कंद आपण विचारलं ना, आई तुमच्या हातात बांगड्या किती येते? थांबा 1 2 3 आता मोजणं सुरू करतात. रोज बांगड्या आहेत बरं, त्याला अजून माहीत नाही हातात किती येतो, नाही माहीत. काही लोकांना तर विचारलं का हो तुमचे दात किती आहेत? म्हणे 2-4 पडले आहेत, मोजूनच लय दिवस झालेत. स्वतःचे असून त्यांना माहीत नाही अजून किती राहिले म्हणून. म्हणजे एवढ्या आज्ञा आहेत आपण आपल्याबद्दल. आपल्याला आपल्याबद्दल जास्त माहिती नाही, जाणकारी नाही की नेमकं काय आहे किती आहे म्हणून. कुठल्याही बी महिलाला तुम्ही विचारा, ते 100% उत्तर देऊ शकत नाहीत. 100%. कोण्या महिलाला विचारा की तुम्हाला साड्या किती आहेत म्हणून, नाही माहीत त्यांना, पक्क्या नाही माहीत. 1-2 जास्त कमी जास्त होणारच आहे. झालंच नाही की किती आहेत काय म्हणून. आपल्या रोज घालतो आपण ते माहीत नाहीत आपल्याला किती आहेत म्हणून. आपल्याजवळ सांगू शकतो का आपण? बरं तुम्ही सांगू शकता का की तुमच्या घरात भांडे किती आहेत म्हणून, ग्लास किती आहेत म्हणून? रोज आपण भांडे ग्लास हे रोज जेवतो की नाही? ह्या साध्या वस्तू नाही सांगता येत आपल्याला.
तर जे 5000 वर्षाचा सगळ्याच लोकांचा, प्राण्यांचा, सत्वांचा, झाडाझुडपांचा, डोंगरांचा, नदी नाल्यांचा, समुद्रांच्या शिंपल्यांचा, माशांचा सगळाच इतिहास सांगू शकतात, ते किती ज्ञानी असतील. त्यांचे आपण शिष्य आहोत. बाबाने आपल्याला त्यांच्यावरती टाकलेलं आहे. त्यामुळं अशा महाज्ञानी पुरुषांचे शिष्य होताना आपण थोडं ज्ञान मिळवलं पाहिजे, थोडं स्मरण ठेवलं पाहिजे. तर आपल्या भगवंताच्या शरीरातून 6 प्रकारचा रंग निघत असतो. ह्या डोक्यातून पाठीमागे चक्र असतं एक, आणि ते कोणालाही दिसतं. आपल्या भगवंताच्या पाठीमागं 6 रंगाचं चक्र असतं. ते रंग कोणते असतात? आपल्या घरावर जो ध्वज आहे ना, ज्याला आपण पंचरंगी ध्वज म्हणतो ना, तो पंचरंगी नाही, तो 6 रंगाचा आहे. किती रंगाचा आहे? 5 रंगात आहे, पण बाजूला एक तुकडा नाही का? पाहिलं ना तुम्ही? पंचरंगी ध्वजाला एक तुकडा असतो. नी पीला पाके म्हणजे निळा, पिवळा, लाल, पांढरा, केसरी जे असतं ना, ते एक तुकडा असतो. तर एक तुकडा म्हणजे या 5 रंगां मिळून एक 6वा रंग बनतो. त्याचं नाव आहे मज्जठिका. त्याचं नाव काय आहे? मज्जठिका नावाचा एक रंग आहे. 6 रंगाचे रश्मी म्हणतात त्याला, रश्मी. 6 रंगाच्या रश्मी बुद्धाच्या डोक्यातून अशा बाहेर निघत होत्या. प्रत्येकाच्या मेंदूमधून असे तरंग निघत असतात. जसं पाण्यात आपण खडा टाकला ना, तर गोल गोल कसे तरंग निघतात, तसे आपल्या पण निघतात प्रत्येकाच्या. आपला एक छोटा मेंदू इकडं आहे, मोठा मेंदू इकडं आहे, आणि हे दोन्ही मेंदूचं काम सुरू असताना त्याच्यामध्ये डोळ्यानं काय पाहिलं की टुनकून तिथं रूप दिसतंय, कानानं काय ऐकलं की टुनकून शब्द ऐकू येतोय, नाकानं गंध घेतला टुनकून तिथं, म्हणून ते सारखं टुनू सुरू येतं. त्याच्यामुळे ते असं तरंग सारखे निघत राहतात तिथं. आलं लक्षात? तर ते तरंग कशाचे निघतात? आपण जर डोळ्यानं रूप पाहिलं तर आपल्यातून 6 रंगाचे नाही निघत. आपले कोणते निघतात माहिती आहे का? आपण असं पाहिलं सुंदर म्हणून ते तरंग निघतात इकडं. आलं लक्षात? आपण जर पाहिलं तर म्हातारी ना, आपण असं पाहिलं वा हँडसम, असं हे तरंग निघतात आपले एक. नाही तर मग पाहिलं पैसे ऐक ना, गुलाबजामुन. तर हे राग द्वेष मोहाचे तरंग आहेत आपले इथून. प्रत्येकाचे निघतात. तुम्हाला पण दिसतात. कोणते? जेव्हा जास्त राग येतो ना, लय राग येतो, आणि राग आल्यानंतर आपल्या नाकाच्या नाकपुड्या फुसफुस होतात, आहे का नाही? सगळे अंग गरम होतं. जर आपल्याला कोणी म्हणत हाय तिकडं ऐक नाही हाय तिकडं, तेव्हा सगळे अंगाचे तरंग दिसतात, तेव्हा तरंग ऐकू येतात, आहे का नाही? डोळे लाल 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 होतात तेव्हा. तर हे आपले राग द्वेष मोहाचे आहेत, पण ते तर महाकारुणिक तथागत आहेत ना. म्हणून त्यांच्या शरीरातून 6 रंगाचे रश्मी डोक्यातून निघून ते शेवटी वाढत जाऊन सगळ्या शरीरातून निघते, आणि सगळ्या शरीरातून निघून ती जमिनीवर पडते. आणि जमिनीवर पडल्यानंतर कोणी पण विचार करते, अरे हा महापुरुष या 6 रंगात कसा येत आहे? अरे या 6 रंगात हे कोण आहे? अरे देव आहे की काय? हा ब्रह्मा आहे की काय? हा ईश्वर आहे का काय? कोणच पाहिलेलं नसते तसं त्यांना कधी. त्या अरंतपद म्हणजे जन्म मरण्याच्या फेऱ्यातून थांबणे. आता त्यांना मृत्यू नाही येऊ शकत. आपलं तसं नाही. आपल्याला मृत्यू येऊ शकतो. आपण मृत्यूवर कंट्रोल नाही मिळवलेला अजून, कारण आपल्याकडे राग द्वेष मोह अजून आहे. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, सगळं जरी पुण्य कमवलं, किती जरी सुख आलं, तर शेवटी तुम्ही मनामध्ये एक पक्के गाठ बांधून ठेवा की आम्हाला शेवटी ते अरहंतपदच मिळो, की जिथं बिलकुल दुःख नावाचा लवलेश नाही. तर नेहमी विहारात आलं ना, तर वापस जाताना असं इथं बसल्याच म्हणलं पाहिजे की आजचं हे पुण्य या वर्तमानातलं जीवन सुखी होण्यासाठी तर होच हो, पण शेवटी मला ते अरहंतपद बी मिळो, की जिथं बुद्धानं प्रशंसा केलेली आहे. नेहमी म्हणायचं, रोज म्हणायचं, न चुकता म्हणायचं की मला शेवटी अरहंतपद मिळालं पाहिजे. कारण अरहंतपद असं आहे की तिथं दुःख नावाचा लवलेशच नाही. नाही तर तुम्ही राजा जरी बनले ना तरी दुःख आहे. राजाची कधी हत्या होईल काय सांगता येत नाही, राणीला कधी उचलून येतील काय सांगता येत नाही. इथं काही जरी झाले तर तुम्हाला बिमारी तर होईल, आजार होणार नाही का? पंतप्रधानाला काय सर्दी होत नाही का? पंतप्रधान नाकात वळवळ होत नाही का? पंतप्रधानाचा कान दुखला तर त्याचा कान ठणकत नाही का? पंतप्रधानाच्या पोटात कधी गडबड होत नाही का? बरं आपल्या पोटात गडबड झाली लई दुखलं, पंतप्रधानाच्या पोटात गडबड झाली गुदगुल्या झाल्या, असं होईल का? बरं जसं आपलं दुखलं तसं त्याचं बी दुखत आहे का नाही? आपण नाही का कधी कधी लई परेशान होऊन जातो, म्हणतो बाई उगच खाल्लं माय, हां तुला तर म्हणलं होतं 2च घास खाय, अहो मायला टेस्टी होती म्हणून 2 चपात्या खाल्ल्या, पण आता पोट लई दुखू राहिलं, ऐक तसं पंतप्रधानाचं बी दुखतंय ना, राष्ट्रपतीचं दुखतंय, राष्ट्रपतीचं घास काय नवीन दुखतंय का? असं थोडी काय? नाही तर आपली सर्दी वेगळी आणि राष्ट्रपतीची सर्दी वेगळी, असं थोडी काय आहे? नाही तसं काही नाही. दात जर आपला दुखला राष्ट्रपतीचं दुखला तर समान व्याध नाहीत. नाही तर मग आपल्या दाताचं दुखणं इथं आणि राष्ट्रपतीचं दुखणं भीतीला, असं नाही, त्याचं दुखणं तिथंच आहे. म्हणून तुम्ही राजा व्हा, प्रधान व्हा, राष्ट्रपती व्हा, हिरो व्हा, हिरोईन व्हा, गायक व्हा, काही बना, शेवटी आपल्याला या 4 गोष्टीतून जावंच लागतं. दुःख आहेच, 12 प्रकारचे दुःख आहेच, प्रत्येक माणसाला दुःख आहेत. त्याचं काही दुखणं नाही, काय असं नवीन आहे का?
कारण मानवी शरीर आहे आणि मानवी शरीर आले का आजार आहेत, आजार आले की दुःख आहे आणि दुःख आहे की म्हातारपण आहे आणि म्हातारपण आलं की शेवटी मृत्यू आहे आणि मृत्यूचं दुःख कोणाला नाही, सगळ्याला आहे. असं हिरो हिरोने मेल्यावर काही लोक लय हसतात काय, नाही, त्यांचे नातेवाईक रडतातच. आणि म्हणून उपासक उपासिकांनो, प्रत्येक कुशल कर्म करत असताना तुम्ही शेवटी चित्त असं पण बनवा की शेवटी आम्हाला अरहंत पद प्राप्त झालं पाहिजे. आणि तसं तर या कालावधीमध्ये रोज उठून एक दानपेटी बनवायची आणि सकाळीच उठून 1 रुपया दान टाकायच्या दानपेटी, रोज दान द्यायचं, दानपेटी 1 रुपया टाका आणि रोज जर इकडे येत असं तिकडे विहारात टाकायचं. रोज दान देणाऱ्या लोकांना महापण पुण्य प्राप्त होतं. रोजच दानी झालं पाहिजे. मी 2 वर्षात सांगितल्यामुळं 10-15 हजार लोक रोज आपल्या घरी दानपेट्या बनवल्या तरी 1 रुपया टाकतात. आता कोणी मला पाठवतात. त्याच्यातूनच आपण 27 लाखाचा पगोडा बनवून 7.5 एकर जमीन आपण घेतली. अनेक लोकांना कळलं की 1 रुपया हा किती ताकद आहे. आपल्याला 1 लाख लोक जोडायचे. जेव्हा मी फॉर्म बनवणं सुरू करेन तशी सुरुवात आपल्या विहारापासूनच होणार आहे. आपल्या विहारापासूनच ती महापुण्याची सुरुवात होणार आहे. सगळ्यांनी 365 रुपये दान देणारे दानदाते बनायचं आहे. वर्षाला 365 द्यायचे. सगळ्यांनी फॉर्म भरून टाकायचे. कारण मला माहिती आहे चांगल्या गोष्टीची सुरुवात चांगल्या ठिकाणाहून केली पाहिजे. तर जेव्हा 1 लाख लोक बनवण्याची तयारी सुरू होईल तर 10-15 हजार झालेत आपल्याकडे ऑलरेडीच पहिलेच. पण तर 1 लाख जर झाले तर भारतामध्ये बौद्ध धम्म रुजण्यासाठी आणि भारत बौद्धमय होण्यासाठी कोणीच रोखू शकत नाही. मग फक्त 1 लाख लोक होण्याची तयारी पाहिजे फक्त आपल्याला. ज्या दिवशी आपल्याकडे 1 लाख लोक 1 रुपया दान देतील तर आपल्याकडे एका दिवशी 1 लाख रुपये दान येईल. तेव्हा आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1000 पोरं ज्यांना चिवर घालून शाळेचं फ्री शिक्षण, धम्माचं फ्री शिक्षण, कम्प्युटर नॉलेज फ्री, 5-6 भाषा फ्री, सेल्फ डिफेन्स फ्री, दवाखाने फ्री आणि म्हाताऱ्या लोकांना राहण्याची व्यवस्था फ्री, एवढं सगळं सेंटर आपण उभं करू शकतो. आपण 7.5 एकरचा नकाशा तयार झाला आणि सगळं तयार झालं आहे. लवकरच बिल्डिंग तयार होईल. पुढच्या वर्षी कुठल्याही हालतमध्ये आपली इंग्लिश मिडियमची चिवरात शिकणारी शाळा तयार होऊन जाईल. तुम्हाला सगळ्यांच्या लेकरांना फ्री शिक्षण मिळणं सुरू होऊन जाईल. एवढी ताकद आहे बघा तिच्यामध्ये. म्हणून उपासक उपासकांना दृढ संकल्प करा, निश्चय करा, आपलं जीवन सुखमय बनवा आणि आपल्या जीवनामध्ये सुख संपदा प्राप्त करा. तर भारत बौद्धमय कसा होईल या संदर्भामध्ये 5 मिनटं होत नाही, सगळ्यांनी विचार विनिमय करा की आपल्याला काय योगदान करता येईल किंवा आपल्याला काही सल्ला सांगता येईल का की भारत बौद्धमय करण्यासाठी काय करता येईल. असं 3 महिन्याचा कालावधी तुम्ही घालवा आणि जे जे काय आपल्याला सूचन ते लिहून ठेवा आणि ते अवश्य माझ्यापर्यंत पोचवा की बनते भारत बौद्धमय होण्यासाठी हे पण काम करावं लागेल आपल्याला. कारण लवकरच आपण धम्ममय भारत मिशन सुरू केलेलं आहे. धम्ममय भारत मिशनच्या अंतर्गत आपला एक प्रोजेक्ट सुरू होणार आहे. बाबासाहेब म्हणतात ना, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तर धम्ममय भारत मिशनचा पहिला प्रोजेक्ट आहे की प्रत्येकाला फ्री शिक्षण म्हणजे शिका. नंतर संघटित होण्यासाठी तालुक्यात 1 विहार, तालुक्यात तरी 1 विहार हा दुसरा प्रोजेक्ट आपला 2 वर्षांनी सुरू होईल. पण पुढच्या वर्षी पहिला प्रोजेक्ट सुरू होईल की शिक्षा, सगळ्यांना फ्री शिक्षण. ज्यांना शिक्षण मिळत नाही असं एकही गाव ठेवायचं नाही, एकही नगर ठेवायचं नाही, एकही मोहल्ला ठेवायचं नाही. तर पहिलं धम्ममय भारत मिशनचा प्रोजेक्ट आहे शिखा म्हणजे एज्युकेशन मिशन. नंतर मग काय होईल आपण संघटित मिशन म्हणतो ना आपण. नंतर संघर्ष मिशन जे आहे ना ते एक स्टेप बाय स्टेप सुरू होईल. तर उपासक उपासिकांनो, आजच्या क्षणी जास्त उपदेश न देता एवढाच उपदेश तुमच्या सर्वांच्या भल्यासाठी देतो की वर्षवासाच्या कालावधीमध्ये खूप भरभरून असं मन उत्साहित करा, दान करा, शील पालन करा, ध्यान करा आणि हे सगळं पुण्यकर्म आपल्या प्रज्ञायुक्त चित्ताला जोडून नंतर विमुक्ती पथावर आरूढ व्हा. आणि विमुक्ती पथ म्हणजे अरहंत बनण्यासाठी लागणारं महाकुशल कर्म म्हणजे पारमिता. तर पारमिता बनवा आणि आपलं जीवन सुखी बनवा. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो, सुखी हो, सुखी हो.